पाण्याचा प्रश्न, विहिरीचा मोठा जो काही प्रश्न विचारला जातोय त्याचं पण अंदाज याच्यामध्ये आहे। उद्या फवारणीसाठी चांगला कालावधी आहे। जर नाही झाली फवारणी तर पुढील 3-4 दिवस पाऊस तुम्हाला परेशान करेल, याचंही जिल्ह्यानुसार यामध्ये गणित मांडलं आहे। त्यानंतर बरेच जण विचारत होते मोठा पाणी कधी आहे, याचाही संदर्भ पण किती भागांना आहे हे देखील सांगितलं आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर 25 जुलै आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी संप्रदाय 18 पगड जाती जमातीच्या माझ्या मित्र बांधवांना, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना मानाचा मुजरा तसेच शुभेच्छा देखील देतोय। जय शिवराय। आता बोलूयात आपल्या मेन मुद्द्याकडे। उद्या 25 जुलैला आज असे सटकारे बिटकारे तर काही ठिकाणी मुसळधार सरी देखील कोसळल्या, तर काही ठिकाणी हलका जो सूक्ष्म कणांचा पाऊस होता, हलका ते मध्यम, ज्या लातूर दक्षिण भागाला आणि सोलापूर सांगलीला, त्याबद्दल देखील आपण याच्यामध्ये बोलणार आहोत। विषय असा आहे की उद्या छत्रपती संभाजीनगर ते धुळे, भोकरदन, जाफराबाद पासून विदर्भामध्ये ते नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगांच्या फळ्याची फळ्या निघून इथे पाऊस असा स्थानिक लेवल सारखा मोठा पडणार आहे। जो पाऊस फक्त मिनिटागणिक जर पाहिलं तर 15 मिनिटाचा आणि 20 मिनिटाचा या संदर्भात आहे। पण पुढे चालून 31 ऑगस्ट पर्यंत म्हणजे ह्या 26 पासून राज्यव्यापी पण भाग बदलत पद्धतीनं मोठा पाऊस पडणार आहे। याचंही विश्लेषण आपण यामध्ये करणार आहोत। पण सगळ्यात अगोदर गुड न्यूज देऊयात। तरसलेल्या भागाला म्हणजे सोलापूर, सांगली, लातारा वगैरे भाग, या भागामध्ये पाऊस पडलाय पण अत्यंत सूक्ष्म। मी त्या भागाचा परिसराचा आढावा घेतलाय। अनेक ठिकाणी ते पेरण्या सुद्धा नाहीत, पण ह्या भागाच्या बऱ्याच शेतकऱ्यांना विचारपूस केली असता तेथील बऱ्याच शेतकऱ्यांनी असं पण सांगितलं साहेब तुमचा काही दोष नाही याच्यामध्ये, आमच्या भागामध्ये असे 2 वर्षाला 1 वर्ष आडंगी अशा प्रकारचे साल येत असतात, पण उर्वरित महाराष्ट्राकडे जर पाहिलं तर 1972 सारखी दुष्काळी परिस्थिती दिसत नाहीये। हे स्वतः त्या भागातले पेरणी न झालेला शेतकरी बोलतोय। खरं तर त्या टायमिंगला मी व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता, पण नाही घालण्यात आला। उद्या 25 जुलैला नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, भंडारा ते अमरावती, अकोल्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विशेष करून उत्तर बाजूस तसेच भोकरदनच्या प्रकारामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आगमन करणार आहे। उन्हाचा चटका 10 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी तर मोठा सटकारा देखील याच्यामध्ये असणार आहे। उद्या शनिवारी हा पाऊस डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर बघितलं तर हे स्थानिक वातावरणासारखा वर्कआउट करेल आणि पुढील काळामध्ये नाशिकच्या पावसामुळे आता ह्या पावसाबद्दल तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की हे 40% पर्यंत जाऊ शकतं। 36% आजच गेलंय, अजून विसर्ग सुरू झाला तर कमीत कमी तो 40 पर्यंत मजल मारेल। पण आज एक पुन्हा मोठा दावा करतोय जायकवाडी धरणाच्या बाबतीमध्ये की पुढचा जो 31चा आणि 1 ऑगस्टचा टप्पा आहे यामध्ये हे जायकवाडी धरण 60%च्या आसपास किंवा वरती जाण्याचा शक्यता आहे 65 पर्यंत। मगाशी फेसबुक लाईव्ह मध्ये ते सांगितलंय। आता लातूर जिल्ह्यासाठी काय गुड न्यूज आहे, इकडनं आपण सुरुवात करतो बोललो आहे। तर उद्या नांदेड, लातूर रविवारी यांचा जो काही पावसाच्या बाबतीत जो काही प्रश्न होता, बारीक सूक्ष्म कपड्यावर लेवल होत नाही, इथून पुढे तुमच्या भागातल्या थेंबाची जाडी वाढेल, समाधानकारक पाऊस। आता हा जो मागे पडला हा पिकांना दिलासा मिळालाय, इथून पुढे समाधानकारक शब्द वापरतोय की तुमचं समाधान होईल। असा तुमचं समाधान तर तेव्हा होईल जेव्हा विहिरीचे पाणी भरेल, तो परतीच्याच पावसामध्ये आहे। पण जसं उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी चांगला पाणी पडला होता चांदणीतून, तर असे प्रकार तुमच्या भागामध्ये 26 पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत रोज भाग बदलत पद्धतीनं, पण सुरुवात काही ना हलकी जरी झाली पिकांना तिथे दिलासाच आहे, पण तिथून पुढे तो चांदणभरीपर्यंत मजल ह्या 3-4 दिवसात मानणार आहे। लातूर, नांदेड, बीड जिल्हा, सोलापूर पासून पूर्वेकडील भाग तर धाराशिव पट्टा, एकंदरीत सर्व तालुके याच्यामध्ये डेव्हलप आहे। मग लातूरलाही तीच कंडिशन आहे, बीडला देखील इथून पुढे चांगला जोरदार पाणी पडणार आहे। इथून पुढे ह्या भागाचं टेन्शन हळूहळू कमी होत जाईल आणि हे पंढरपूरची यात्रा मागे फिरले की हे गणित दरवर्षीचं असतं हे तिथे आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की परभणी, नांदेड जिल्ह्याला 25 तारखेला काय कामं करता येईल पावसाचा अंदाज पाहून, म्हणजे आभाळ काळ कुठून निघले त्यामध्ये धारा 100% आहे। दुपारून आलं ना तर धारा 100% त्याच्यामध्ये उतरणार आहेत। मग दुपारच्या अगोदर जेवढं फवारता येईल तेवढं नियोजन करता येईल आणि हा 100% उद्या नाहीये, पण परवाच्या दिवशीपासून जास्त आहे 26 जुलैपासून। त्यामुळे नांदेड, परभणी, लातूरसह जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण विदर्भाला 26 तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। पाऊस भलेही 20 मिनिटाचा पडू द्या, 10 मिनिटाचा पडू द्या, इथे रेनफॉल सिस्टीम चांगली राहणार आहे। मग पश्चिम महाराष्ट्राचं काय याबाबतही बोलणार आहोत।
तर पश्चिम महाराष्ट्राला जवळपास आपण जर पाहिलं तर त्याचा कल विदर्भ मराठवाड्यामध्ये पहिले 2 दिवस जास्त आहे, पण कोल्हापूरच्या बाबतीत हा पाऊस डेव्हलपमेंट चांगली होणार आहे। कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या दक्षिणेकडील भागांना बेळगाव, कलबुर्गी, विजापूर हे कर्नाटकच्या भागांमधला पाऊस हा लातूर ते सांगली, सोलापूरचं गणित चांगलं सुधारणार आहे। ही परिस्थिती या भागाची आहे। ही तारीख येते 27 जुलैची संध्याकाळपर्यंतची। धुळ्याचा पाऊस पण पूर्वेकडील भाग, जळगाव जवळपास बऱ्याच ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर कमी अधिक प्रमाणात, पण पूर्वेकडील भागांना बदनापूर साईड, कन्नड, सिल्लोड साईड, पैठण साईड, अंबड साईड हे भाग आणि विदर्भ मराठवाडा संपूर्णतः 1-1, 2-2 जिल्हे सांगितले 27 पासून 26 पेक्षाही जास्त वाढ होणार आहे। चंद्रपूर ते अमरावती आणि जालन्यातल्या काही भागांचा हळूहळू पाण्याचा प्रश्न मिटवण्याची शक्यता दाट दिसते। याच्यामध्ये 100% भागांना लगेच याच महिन्याच्या आतमध्ये 15 दिवसाच्या आतमध्ये मिटेल असं काही नाही, हे तुम्ही लक्षात घेत चला। आणि इथून पुढे हे पाण्याचा हळूहळू प्रश्न मिटेल अशी धार ह्या पावसाची राहणार आहे। हे 26-27 पासून होणारा सुरुवात कंडिशन आहे। 28 जुलैला खानदेशच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे नंदुरबार, शहाद्यासह जळगावसह, मी नाशिकबद्दल का बोलत नाही कारण की तिथे रिमझिम ते दमदार आता त्यांचा जोर ओसरलाय। काही ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे, पण तिथे पाऊस हा 31 आणि 30 ऑगस्ट पासून जास्त जोर धरणार आहे। आणि एक्झॅक्टली मी जे सांगितलंय सुरुवातीला त्याच 30 तारखेपासून इथे पुन्हा जायकवाडीच्या दिलासादायक गुड न्यूज येते। 1-2 ऑगस्ट पर्यंत जायकवाडीमध्ये पुन्हा आवक सोडावीच लागेल असा पाणी ह्या नाशिक क्षेत्राला आहे। आणि एक मोठा धक्का असा देईल की महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 70% भागांना मी ओल्या दुष्काळ सांगितला होता, तो झाला सुद्धा होता। तर ह्या वर्षी सांगेल की 40% भाग विदर्भाचा आणि मराठवाड्याचा जो परभणीमध्ये मोडतोय, हिंगोलीमध्ये मोडतोय आणि नांदेडमध्ये मोडतोय। डेव्हलपमेंट अजूनही लातूरच्या बाबतीत माझी तपशील चालू आहे, पाहणं चेक करणं, रिपोर्ट मी काढतोय, पण 40% मराठवाडा आणि 40% विदर्भ हा 2025 ची पण बरोबरी करू शकतो अशी स्थिती रिटर्न मान्सून मध्ये ऑगस्ट शेवटी ते सप्टेंबर पहिले 2 आठवड्यामध्ये उद्भवू शकते। ऐन सोयाबीन काढणीच्या टायमिंगला परत धाक पडू शकतो। 1972चा दुष्काळ मी त्यावेळेस बोलणार आहे ज्यावेळेस मला माहिती आहे जवळपास आतापर्यंत जसं 5 मार्चला रिपोर्ट दिला 2024 इतका पडणार आहे, त्या पद्धतीने पावसाचं डेव्हलपमेंट चालू आहे। पण ज्या अर्थी आंब्याच्या फुलोऱ्यापासून सुरुवात करणारा माणूस आज आपल्याच अंदाजाचे रिपोर्ट आधीच व्हायरल असल्यामुळे देत आहे, तुम्हाला माहिती कोण आहे। पण विषय असा येतोय की मला सुद्धा औषधा कंपनीच्या प्रचाराच्या नावाने टोमणे देत आहे। हा जो डिजिटल बोर्ड पाहताय 2 लाखाचा, मी फोटो व्हिडिओ पण दिलेत कंपनीला, पण का दिलेत कारण की कुणाचा उपकार नकोय आणि त्यामध्ये जाहिरात हा शब्द मी वापरलाच नाही, मला अनुभव आहे तेवढाच वापरलाय, तरी सुद्धा टोमणे प्रामाणिकपणे काम करले, अंगाचे कातडे चिटकलेत एवढं मी मरमर करतोय कॅम्प्युटरकडे। काय असो, तर आता विषय येतोय दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला 26-27 पासून मजबूत सुरुवात आहे आणि 30 ऑगस्ट पर्यंत हा पाऊस रोजच शेतकऱ्यांना पाऊस चांगलाच बरसणार आहे। त्यानंतर 31 ऑगस्टला नाशिक क्षेत्रापासून जोरदार सुरुवात होते। यामध्ये अहिल्यानगर आपण आतापर्यंत का बोललो नाही की अहिल्यानगरला रिमझिम, सटकारे, बिटकारे हे मराठवाडा विदर्भाच्या तुलनेमध्ये जास्त राहणार आहेत, पण कधी 30-31 पासून, कारण की विदर्भाच्या तुलनेमध्ये मराठवाड्याच्या अनेक भागाच्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं सांगलीचं असेल, सोलापूरचं असेल, अहिल्यानगरचं असेल, त्यातल्या छत्रपती संभाजीनगर असेल, वाऱ्याचा जोर जास्त प्रमाणात आहे आणि जास्त प्रमाणात असल्यामुळे इथे ते आभाळ थांबेल याची गॅरंटी घेत नाही। पण या भागांचा पाणी प्रश्न देखील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिटायला सुरुवात होईल आणि ह्याच 1-1.25 महिन्यामध्ये धरणं, जायकवाडी धरण, येलदरी धरण ह्या सगळ्यांचा प्रश्न मिटेल अशी जी सुरुवात आहे। आता जाता जाता एवढंच सांगेल की 26 तारखेपासून तुम्हाला फवारणीच्या खतांचा योग्य काळ नाहीये मराठवाड्यासाठी, विदर्भासाठी आणि खानदेशसाठी। पश्चिम महाराष्ट्राला हे मिळू शकतं आणि जवळपास अहिल्यानगरला जोरदार जी सुरुवात असेल। आता ह्या 1-2 दिवसात गावखेड्याचे मेसेज येतील, तुम्हाला व्हिडिओ येतील की तुम्ही म्हणले नाही पण पडला, हे चालू राहणार इथे। पण जी सर्वदूर सारखं आपण बोलतोय ती सर्वदूर प्रणाली 30 पासून वाढणार आहे अहिल्यानगर, सांगली, सोलापूरच्या भागांसाठी, वरचा पश्चिम महाराष्ट्र। पण आता हे 26-27 ला आपण जे सांगितलंय 27 पासून 26 पासून हे लातूर, धाराशिव पर्यंत बीड जिल्हा आणि मराठवाडा संपूर्ण, विदर्भ संपूर्ण आणि खानदेश संपूर्ण यांसाठी आहे। तर जवळपास इथे आता असं कंडिशन आहेत की धुळे, नंदुरबार, शहादा आणि नाशिक क्षेत्राला तो जो जोर वाढणार आहे 30-31 जुलैला जायकवाडीचा प्रश्न बऱ्यापैकी 60% पर्यंत मिटू शकतो। अर्ध तळ तर ह्याच महिन्यात भरते, पण परतीच्या पावसामध्ये ह्या गोदापाटच्या पाट्याला थेंब नाही, कुंभार, पिंपळगाव सर्कल कमी म्हणतायत, पण ह्या भागांचा हा जायकवाडी धरणामुळे आणि ह्या वाढलेल्या पावसामुळे
पुन्हा आणखी दिलासा मिळेल. दिलासे खूप आहेत, पाऊस खूप पुढे आहेत, घाबरले जाऊ नका. हा वारंवार शब्द असेल. आता अल निनोच्या बातम्या देखील सांगणारे आता इकडे सरकला तिकडे सरकलाय म्हणून चांगल्या पॉझिटिव्ह बातम्या देतात, पण पहिल्यापासून पॉझिटिव्ह बातम्या देऊन सुद्धा तुमचा सपोर्ट कमी पडतोय. त्यामुळे तुम्हाला सुद्धा महाना